जय हिंद. आज आपण आहे ना सातारा या ठिकाणी सातारामधील फलटण म्हणून एक ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय, तिथे डॉक्टर संपदा मुंडे यांची जी केस स्टडी आहे यांच्याबद्दल चर्चा करणार आहोत. परंतु चर्चा करण्या अगोदर आपल्याला एक गोष्ट समजणं फार गरजेचं आहे. ती म्हणजे काय? ही घटना केवळ एक सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचीच नाहीये, तर भरपूर सारी इथे अँगल येतात. तर उदाहरणार्थ आता उद्या भविष्यामध्ये ज्यांना प्रशासनामध्ये यायचं ना, त्यांनी या घटनेचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट सामान्य लोकांना सुद्धा ही घटना समजणं फार गरजेचं आहे. कारण की काय माहिती आहे का? कारण की आज आपल्या देशाची परिस्थिती बघतो ना, तर वुमेन व्हायलन्स, महिला हिंसाचाराचं प्रमाण आहे ना देशामध्ये खूप वाढलेलं आहे. त्याची जी माहिती भेटते ना आपल्याला, NCRB नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या माध्यमातून माहिती भेटत असते. दुसरी गोष्ट, कोणताही देश समृद्ध व्हायचा असेल ना, तर एक आचार्य चाणक्यांनी एक कोट सांगितली होती, हिस्टॉरिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने बोलतोय मी. ज्या दिवशी महिलांच्या कॅरेक्टरवर क्वेश्चन मार्क निर्माण होईल, ज्या देशामध्ये महिलांच्या विरोधात हिंसाचार राहील, महिलांचा सन्मान केला जाणार नाही ना, तो देशाची वाटचाल ही पतनाकडे जाईल. आज आपण जर महिला व्हायलन्स, वुमेन व्हायलन्सच्या अगेन्स्ट ज्यावेळेस आपण विचार करतो ना, त्यावेळेस प्रामुख्याने सध्याची परिस्थिती दिसून येते. त्यामुळे काय असतं माहिती आहे का, प्रत्येक व्यक्तीने ना महिलांचा सन्मान करणं फार गरजेचं आहे. कुठलीही महिला असो, ती आपल्या घरातील व्यक्ती असो, नाही तर परकीय व्यक्ती असो, या दृष्टिकोनातनं एक माइंडमध्ये एक घटना म्हणजे हा विचार प्रामुख्याने मनात ठेवणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आज या घटनेबद्दल डॉक्टर संपदा मुंडे यांच्या केस स्टडी बद्दल चर्चा करूया. आणि शेवटी माझा एक मेसेज आहे. तो मेसेज म्हणजे काय? गव्हर्नमेंटने एक ऍक्ट पास होणं फार गरजेचं आहे. तो डॉक्टरांच्या प्रोटेक्शनसाठी. तो ऍक्ट पास होणं का गरजेचं आहे याबद्दल देखील चर्चा करणार आहे. आज ही जी घटना आहे ना, एक GS2 म्हणजे GS2 मध्ये सामाजिक न्याय, सोशल जस्टिसच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे. आणि भविष्यामध्ये केस स्टडी जे असतात GS4 मध्ये, त्या दृष्टिकोनातून सुद्धा ही घटना अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. आज करंटला काय झालेलं आहे माहितीये का? डॉक्टर संपदा मुंडे यांनी जे आहे ना, सुसाईड नोट लिहिली. सुसाईड नोट म्हणजे स्वतःची आत्महत्या केली, सुसाईड नोट लिहिली. आता एखादा व्यक्ती ना नॉर्मली सुसाईड नोट लिहितो, कुठे लिहितो? कागदावर लिहितो. परंतु यांनी जी सुसाईड नोट लिहिली ना, स्वतःच्या हातावर लिहिलेली आहे. मग त्याच्याकरता ह्या प्रकरणाकडे जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा हे प्रकरण खूप गंभीर प्रकरण आहे. कारण की यामध्ये भरपूर सारे स्टेक होल्डर येतात. कारण की काय असतं माहितीये का? आपल्याकडे एक जनरल, आपण एक काय करतो माहितीये का? एखादी घटना बघतो आणि डायरेक्ट तात्पर्य काढतो, कन्क्लुजन काढतो. परंतु तसं कधीच करायचं नाही. एक तात्पर्य काढायचं, रिझल्ट द्यायचं काम हे ज्युडिशियरीचं असतं, ते आपलं नसतं. आपण फक्त काय असतं की भविष्यामध्ये अशा घटना झाल्या नाही पाहिजे, आपल्या परिवाराकडनं झाल्या नाही पाहिजे, आपल्या आजूबाजूच्या लोकांकडनं नाही झाल्या पाहिजे, आपल्या गावातनं नाही झाल्या पाहिजे. कारण की काय माहितीये का? ज्यावेळेस आपले छोट्या गोष्टी ज्या असतात ना, याचे रिपकॉशन्स, याचे जे परिणाम असतात ना, देशाच्या फ्युचरवर होत असतात. त्यामुळे काय असतं माहितीये का? भविष्यामध्ये ना आपण असे बीज पेरलं पाहिजे समाजामध्ये, की ज्यामुळे प्रत्येक महिलांचा सन्मान झाला पाहिजे, प्रत्येक मुलीचा सन्मान झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना आपण इलेक्ट करून पाठवतो ना तिथं, तर त्यांच्याकडनं सुद्धा नाही का आपण काहीतरी डिमांड केली पाहिजे. कारण की कॉन्स्टिट्यूशन, हा देश चालतो ना लोकशाहीच्या आधारावर चालतो. लोकांचं प्रामुख्याने राज्य असतं लोकशाहीमध्ये. तिथं आहे ना प्रामुख्याने ब्युरोक्रॅट्स, मोठमोठे टॉप लेवलचे जे अधिकारी असतात ना, त्यांचं राज्य नसतं. लोकांचे राईट जे असतं ना, ते गव्हर्नमेंट कॉन्स्टिट्यूशनने लोकांना काही राईट दिलेले, त्या राईटचा सुद्धा लोकांनी प्रॉपर युज करणं गरजेचं आहे. नुसतं तात्पर्य काढायचं, स्वतः एका ठिकाणी बसायचं, असं करून चालता कामा नये. कारण की काय माहितीये का? गव्हर्नमेंट ज्यावेळेस एखादा ऍक्ट पास करते ना, त्या ऍक्ट पास करण्यामागे रिझन काय? पॉलिटिकल, आपल्या सामान्य लोकांचा सुद्धा त्यांच्यावर प्रेशर असला पाहिजे, तेव्हा तो गव्हर्नमेंट एक ऍक्ट पास करत असते. आणि तो ऍक्ट हा जनतेच्या दृष्टिकोनातून असतो. समजलं का? आज ही एक व्यक्ती आहे, जी सिस्टीमचा एखाद्या बळी जर घेतली जाणार असेल ना, नकळत कुठे ना कुठे सिस्टीमवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. कळालं का? त्याच्या मागे ह्या केसमध्ये प्रामुख्याने 4 अँगल दिसतात. आपण त्या 4 अँगल बद्दल नॉर्मल चर्चा करणार आहोत. आणि भविष्यामध्ये ना स्टेट गव्हर्नमेंटनी म्हणा, सेंट्रल गव्हर्नमेंटने एक ऍक्ट पास केला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण काहीतरी पावलं उचलले पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण मेहनत घेतली पाहिजे. आता दुसरी गोष्ट आहे, या व्यक्तीने काय केलं? स्वतःच्या हातावर सुसाईड नोट लिहून ठेवलं. आणि माझ्या ह्या मरणाला जबाबदार आहे ना, 2 व्यक्तींवर प्रामुख्याने त्याच्यामध्ये 2 व्यक्तींचा उल्लेख आहे, म्हणजे PSI गोपाल बदने आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रशांत बनकर. या 2 व्यक्तींचा त्याच्यामध्ये म्हणजे तिने काय सांगितलं की पहिला हा जो गोपाल बदने हा जो व्यक्ती आहे ना, या व्यक्तीने तिचा रेप केला, या व्यक्तीने तिचा रेप केला. आणि दुसरी बलात्काराचा त्याच्यावर आरोप लावण्यात आले आणि यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केला, असं आहे. या व्यक्तीवर पण आरोप लावण्यात आले. दुसरी गोष्ट, हे 2 अँगल तर झालेच याच्यामध्ये, कारण की याचा रिझल्ट काय असतो तर ज्युडिशियरी तर देईलच. परंतु ना आपल्या एखाद्या पदाचा उपयोग आहे ना, कशा चुकीच्या पद्धतीनं कोणत्याही व्यक्तीने ना सिस्टीम मध्ये गेल्यानंतर आहे ना, आपल्या पदाचा वापर आहे ना कशा पद्धतीने केला पाहिजे. कारण की काय माहितीये का? एखाद्या व्यक्तीवर जर कायदा सुव्यवस्था, पब्लिक ऑर्डर, कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जर आपल्या अंगावर असेल ना, तर ही जी वर्दी आहे ना, या वर्दीला काहीतरी काय म्हणतो ना आपण, एक सिम्बॉलिक आयडेंटिटी आहे. सिम्बॉलिक आयडेंटिटी म्हणजे त्याच्यावर एक विश्वासाचं प्रतीक आहे. हा विश्वास आहे ना जनतेचा टिकून राहिला पाहिजे. ज्या दिवशी हा विश्वास संपतो ना, कुठे ना देशाची पतनाकडे वाटचाल होते. कळालं का? त्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये ज्यांना प्रशासनामध्ये यायचं ना, त्यांनी या दृष्टिकोनातून विचार करणं फार गरजेचं आहे, की भविष्यामध्ये आपल्या कॅरेक्टरवर, आपल्या वर्दीवर किंवा आपल्या
जे काय आपलं पद असेल त्या पदावर डाग लागणार नाही याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. ही एक केस आहे. हा एक व्यक्तीचा एक रोल येतो. दुसरी गोष्ट ह्या एक व्यक्तीचा रोल येतो प्रशांत बनकरचा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रुग्णालय. रुग्णालय म्हणजे काय, याच्या मागे रिझन काय सांगतोय मी. रुग्णालय जे हॉस्पिटलमध्ये सातारा या ठिकाणी, फलटण या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय तिथे ते डॉक्टर होते. पण कसं असतं माहितीये, सिस्टीम वर्क करते तरी कशी माहितीये का, तुम्हाला एक सांगणं फार गरजेचं आहे. कारण सिस्टीम मध्ये जे सिनियर स्टाफ असतं ना, ते आहे ना कधी कधी काय असतं माहिती, ज्युनियर स्टाफवर आहे ना पूर्णपणे दबाव टाकतात. दबावाच्या माध्यमातून पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे ना, जो जो सत्य रिपोर्ट असतो ना तो सुद्धा असत्य बनवला जातो. समजलं का. त्या मागे रिझन सुद्धा भरपूर काय असतात. तशी सुद्धा हा एक अँगल इथे असू शकतो. कळालं का. हा तिसरा अँगल आहे. आणि नंबर चौथा अँगल, मग क्रिमिनल माइंडसेट असणारे लोक काय करत असतात. क्रिमिनल माइंडसेट असणारे लोक पॉलिटिक्सच्या माध्यमातून किंवा पोलीस सिस्टीमच्या माध्यमातून किंवा पॉलिटिक्सच्या माध्यमातून आहे ना, जे हॉस्पिटल जे चालतात ना, हॉस्पिटल प्रशासनावर दबाव मिळवतात. आणि जे ऑपरेशन थिएटरचे जे रिपोर्ट असतात ना, म्हणजे प्रामुख्याने आपण जे म्हणतो ना हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी भाग पाडलं जातं. कधी कधी काय होतं माहितीये का, जे इथिकल डॉक्टर असतात, इथिकल नैतिकतेच्या आधारावर ते प्रामुख्याने त्यांना कार्य करायचं असतं. कधी कधी सिनियर स्टाफचा झालं, पॉलिटिकल सिस्टीमचा झालं किंवा पोलीस सिस्टीमचा ज्यावेळेस दबाव येतो ना, त्यांना सुद्धा असे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे ना चेंज करायची वेळ येते. त्यामागे रिझन काय, त्यांना सपोर्ट स्टाफ नसतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय ना, कायद्याची बॅकिंग नसते. आपल्या देशामध्ये नाजूक असा एक कायदा नाही की जो डॉक्टरना प्रॉपर प्रोटेक्शन भेटेल. राज्यामध्ये सुद्धा एक कायदा नाही, सेंट्रलमध्ये सुद्धा एक कायदा नाही. हा, यांची नोंद इनडायरेक्टली आहे, विसल ब्लोअर ऍक्ट अंतर्गत त्यांची इनडायरेक्टली एंट्री आहे. परंतु विसल ब्लोअर ऍक्ट हा इतके प्रभावी ऍक्ट नाहीये अजूनपण ना, इतके प्रभावी नाही. त्या दृष्टिकोनानं आपल्या देशामध्ये ना एक ऍक्ट पास होणं फार गरजेचं आहे. आता आपण म्हणतो ना, याच्यामध्ये 4 अँगल येतात. एक म्हणजे ते प्रशांत बनकरचा, एक म्हणजे गोपाल बन्नेचा, एक म्हणजे हॉस्पिटलचा रोल आणि एक म्हणजे सिस्टीमचा रोल. हे 4 अँगल आहे ना, 4 अँगल बोलती ही केस फिरत असते. तर दुसरी गोष्ट, याच्यामध्ये आपण काय करतो, आपण डायरेक्ट रिझल्ट डिक्लेअर करतो काय हे असं झालं असणार, हे असं झालं. परंतु ऍक्च्युअली ते तसा विचार न करताय ना, आपण आहे ना प्रामुख्याने न्यूट्रल राहून आहे ना, अशी घटना भविष्यामध्ये का झाली नाही पाहिजे या दृष्टिकोनातून आपण आहे ना विचार केला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनानं पावलं उचललं पाहिजे. कारण की काय असतं माहितीये का, ती पण कोणाची तरी मुलगी आहे. त्यामुळे क्वेश्चन मार्क माणूस ज्यावेळेस जातो ना, त्याच्यावर डायरेक्टली क्वेश्चन मार्क निर्माण न करता, तर प्रामुख्याने आपण आहे ना ही सिस्टीम भविष्यामध्ये अशा घटना झाल्या नाही पाहिजे, आपल्या देशात झाल्या नाही पाहिजे, आपल्या समाजामध्ये झाल्या नाही पाहिजे, या दृष्टिकोनातून लोकांनी पावलं उचलले पाहिजे. नुसतं काय असतं माहितीये, जाती धर्म या पंथात अडकून नाही राहिलं पाहिजे. कारण की आपल्याकडे काय आहे, आपण ह्याच भागामध्ये जास्त अडकून राहतो. पण आपल्या मुली कशा सुरक्षित होतील, आपला देश कसा सुरक्षित होईल, या दृष्टिकोनात आपण विचारच करत नाही. या दृष्टिकोनातून सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आज करंटला काय होतं माहिती का, जर एखाद्या व्यक्तीवर सुसाईड नोट स्वतःच्या हातावर लिहायची वेळ येते, त्यावेळेस ती व्यक्ती किती वैतागलेली असते. कारण की सिस्टीमला वैतागलेली असते. कारण की एफआयआर, तिच्यासमोर प्रश्न आहे ना, एफआयआर नोंदायचा तरी कोणाकडे, कळालं का. पोलीस सिस्टीम मध्ये जावं, पोलिसांकडे जावं, तर ज्या व्यक्तींविरोधात एफआयआर करायचा तीच व्यक्ती सिस्टीमचा भाग आहे. दुसरी गोष्ट, हॉस्पिटल प्रशासनाकडे जावं, तर ती सिस्टीम, त्यांच्यावर सुद्धा पॉलिटिकल सिस्टीमचा दबाव आहे किंवा आपला पोलीस प्रशासनाचा दबाव आहे. तर सिस्टीम त्या व्यक्तीला जर मग एफआयआर नोंदायचा तरी कोणाकडे. कारण की हॉस्पिटल प्रशासन जबाबदार काय आहे, त्यासाठी मी रिझन सांगतो. कोणतेही हॉस्पिटल म्हणा, कोणतीही संस्था म्हणा, त्या संस्थेमध्ये ना पॉश ऍक्ट अंतर्गत त्याने कमिटी स्थापन करणं फार गरजेचं आहे. पॉश ऍक्ट म्हणजे काय, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ऍक्ट. या ऍक्ट अंतर्गत त्यांना गव्हर्नमेंटने 2013 साली ऍक्ट आणलेला आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक संस्था म्हणा हे काय करते, एक इंटरनल कंप्लेंट कमिटी स्थापन करते, जे प्रत्येक सिस्टीम मध्ये, ज्या संस्थेमध्ये राहणाऱ्या ज्या महिला आहे ना, यांची जी कंप्लेंट असते ना ते स्वीकारते आणि ते कंप्लेंटचं निवारण करण्यासाठी भाग पाडते. आणि करंटला जर डॉक्टर संपदा मुंडे यांनी जर कंप्लेंट केली असेल, त्या कंप्लेंटचं निवारण झालं नसेल ना, तर कदाचित हॉस्पिटल स्टाफ सुद्धा भरपूर काही जबाबदार असतो या गोष्टीला. त्यामुळे त्या मुलीवर अशी एफआयआर करायला चान्सेस नव्हता कुठेच, पण त्यामुळे त्या व्यक्तीवर अशा हातावर सुसाईड नोट लिहायची वेळ आली. जर एखादे आई वडील एखाद्या मुलीला जर वयाच्या 25-26 वर्षापर्यंत मोठं करत असतील, जर त्या व्यक्तीच्या हातावर मेहंदी लागण्याचं स्वप्न बघत असतील, तीच जर व्यक्तीवर, त्या व्यक्तीच्या हातावर जर सुसाईड नोट दिसत असेल, तर त्या आई वडिलांवर काय बिघडत, काय पडत, काय वेळ येत असेल ना. तर उदाहरणार्थ सांगायचं तात्पर्य फक्त एकच आहे, कुठल्या व्यक्तीवर डायरेक्टली जज न करता नाही का, ती केस प्रामुख्याने समजून घेणं फार गरजेचं आहे. कुठल्या व्यक्तीवर अशी वेळ काय येते, कारण की कळालं का, ही घटना सुद्धा समजून घेणं फार गरजेचं आहे. आज आपण ही घटना केवळ, आता करंटला काय झालेलं आहे माहिती आहे का, आता करंटला महाराष्ट्रामध्ये म्हणा, देशामध्ये ना कॅन्डल मार्च निघाला जाईल. कॅन्डल मार्च होती ना, भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, डॉक्टरांच्या प्रोटेक्शनसाठी ना कुठे ना कुठे छोटे आंदोलन होतील. पण तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो, प्रत्येक डॉक्टरांनी प्रत्येक गोष्टी सिस्टीमचा आहे ना भाग न बनता न्यूट्रल राहून आहे ना, गव्हर्नमेंटच्या गव्हर्नमेंटनी ना एक ऍक्ट पास होणं फार गरजेचं आहे. कारण की ते मी त्याची शेवटी चर्चा करणार आहे.
आज आपल्या देशामध्ये ना एक केस झाली होती, तुम्हाला माहिती असेल, निर्भया केस. निर्भया केसला नाही का इतके वर्ष उलटून घेतले तेव्हा न्याय भेटला, म्हणजे जवळपास 7 वर्ष न्याय भेटायला लागले. दुसरी गोष्ट, कोपर्डीचं प्रकरण तुम्हाला माहिती असेल 2016 साली झालेलं आहे. 2016 नंतर त्याला अजून त्या घटनेला न्याय मिळालेला नाही. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो काय त्यामागे रिझन काय की ही घटना सुद्धा साईडलाईन होणार आहे. 4 दिवस मीडिया कव्हरेज होतं, 5व्या दिवशी साईडलाईन होती. उद्या सुद्धा ही घटना सुद्धा अशीच इतिहासात जमा होणार आहे. त्याकरता भविष्यामध्ये अशा घटना घडल्या नाही पाहिजे, त्या दृष्टिकोनात आपण पावलं उचलले पाहिजे. ही डॉक्टर श्रद्धा हे आपलं श्रद्धा वालकर प्रकरण, ही सुद्धा घटना तशीच घडलेली. ही सुद्धा नाही का आज या घटनेचं कुठपर्यंत आलेली आहे याबद्दल एक आयडिया नाही. सामान्य लोकांना बोलतोय मी, कारण की काय माहितीये का, ही घटना या घटनेबद्दल सामान्य लोकांना माहित असणं फार गरजेचं आहे. मागे ना कोलकाता या ठिकाणी डॉक्टरची रेप केस झाली होती. या घटना सुद्धा काय 4 दिवस डॉक्टरांचा प्रोटेक्शन, 5व्या दिवशी ती घटना सुद्धा साईडलाईन झाली. ती घटना आज कुठपर्यंत आलेली आहे, काय आलेली आहे, त्यांच्या आई वडिलांना न्याय भेटलाय की नाही भेटलाय याबद्दल सुद्धा प्रॉपर माहित नाही. कळलं का कुठपर्यंत आलेली आहे. दुसरी गोष्ट, मणिपूरची केस तुम्हाला आठवत असेल, मणिपूर सारखं ठिकाणी ना काही महिन्यांपूर्वी ना भरपूर काही व्हायलन्स चाललेला होता. त्या व्हायलन्सचा फायदा घेऊन ना अँटी सोशल एलिमेंट यांनी काय केलेलं आहे, एका महिलेला निर्वस्त्र पूर्णपणे फिरवलं आणि दुसरी गोष्ट तिच्यावर रेप केला. तर ही घटना सुद्धा दाबण्यात आलेली आहे. तर अशा घटना ज्या घटना देशामध्ये अनेक घटना घडतात, या घटना दाबण्यात येतात. कधीच यांना पूर्णपणे, कारण की काय माहितीये की ह्या घटना दाबण्यात येतात आणि ह्या घटना काय, या घटनेचं पुढे काय होतं काय नाही होतं, कारण 4 दिवस मीडिया कव्हरेज चालत असतं, 5व्या दिवशी साईडलाईन होत असते. माझं सांगायचं तात्पर्य काय माहितीये का, या घटनांच्या प्रत्येक क्षणाला जे टॉप लेवलचे जे लोक आहेत, आजकालला जे वेल एज्युकेटेड लोक आहेत ना, यांनी सुद्धा एक तर्क आणि विवेक डोक्यासमोर ठेवणं फार गरजेचं आहे. कारण की आपल्याला देशाला मजबूत बनवायचं असेल ना, तर सगळ्या पिलरवर काम करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण एखादा पिलर मजबूत होण्याच्या दृष्टिकोनानं चालतो ना, देश कधी मजबूत होत नाही. कळालं का. ज्युडिशियरी सुद्धा तितकी स्ट्रॉंग असली पाहिजे, ऍडमिनिस्ट्रेशन सुद्धा तितकं स्ट्रॉंग असलं पाहिजे. कळालं का. आणि लेजिस्लेटर सुद्धा तितकं स्ट्रॉंग असलं पाहिजे. ज्या दिवशी महिलांच्या आणि डेमोक्रेसीच्या बाबतीत 4th पिलर आहे, ज्याला आपण मीडिया म्हणतो, मीडिया सुद्धा स्ट्रॉंग असला पाहिजे, जो न्यूट्रल राहून काम केलं पाहिजे, त्यांनी जनतेच्या हितामध्ये काम केलं पाहिजे. ज्यावेळेस हे 4 पिलर स्ट्रॉंग असतं ना, त्यावेळेस देश मजबूत होत असतो. एका पिलरवर देश मजबूत होत नसतो. जर अशा केसेस आहे ना, जर प्रामुख्याने जर सिस्टीमचा भाग बनून जर ती संपत असतील ना, किंवा त्यांची माहिती प्रामुख्याने जनतेला भेटणार नसेल ना, तर कुठे ना कुठे ना आपल्यासारख्या सामान्य लोकांनी ना, किंवा देशातील प्रत्येक सामान्य लोकांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आज करंटला जर बघितलं गेलं ना, आता ज्या व्यक्तींवर केसेस लागलेले म्हणजे डॉक्टर गोपाल बदने झालं, प्रशांत बनकर झालं, यांचंच आयुष्य तर पूर्णपणे संपल्यातच जमा आहे. कारण की त्यामागे रिझन काय, कारण त्यांच्यावर आरोपच असे आहे ना, आता उदाहरणार्थ त्यांच्यावर आता हे सगळे कलम लागणार आहे. हे आयपीसी ऍक्ट 306 अंतर्गत आत्महत्येस तिला प्रवृत्त केलेलं आहे. आयपीसी 354 आहे, लैंगिक छळ अश्लील वर्तनाबरोबर तिच्या बरोबर वर्तणूक केली आहे. आयपीसी 376 बलात्काराचं प्रकरण, जबरदस्ती तिने रिलेशन ठेवलेले. आयपीसी 506, आयपीसी 509, आयपीसी 201 हे सगळे कलम आहे ना, अशा यांच्यावर लागणारच आहे. आणि दुसरी गोष्ट, लागणारच नाही त्यांना भविष्यामध्ये अडचणी तर निर्माण होणारच आहे. परंतु काय माहिती की ही केस चालणार तरी कुठपर्यंत, कळालं का. ते पण न्याय भेटणार तरी कधी, असा प्रश्न. कारण की ज्या व्यक्तीचे सिस्टीम मध्ये संबंध आहे, त्या व्यक्तीचे गोपाल बदनेचेच नाही, ते ह्या केसमध्ये भरपूर साऱ्या गोष्टींचे अँगल येतात, भरपूर सारे स्टेक होल्डर येतात. ही भविष्यामध्ये ही घटनेला वेगळं वळण पण लागणार आहे. परंतु काय माहिती आहे का, ही घटना, हा न्याय जो बसतो ना, जस्टिस जो असतो ना, तो आई वडिलांना भेटण्यासाठी खूप वेळ लागतो. असा वेळ कधी लागला नाही पाहिजे. याच्यातनं तात्पर्य फक्त सांगायचं एकच आहे. आज करंटला तेच नाही, तर त्या आरोपींना जे मदत करणारे व्यक्ती आहेत, सहभागीदार म्हणलं जातं कुणी, त्यांच्यावर सुद्धा हे कलम लागून होतात. आयपीसी 107, आयपीसी 120B, आयपीसी 202, आयपीसी 217, आयपीसी 166. आता हे जे कलम आहे ना, हॉस्पिटलचे जे ऍडमिनिस्ट्रेटरचं जर ते ऍडमिनिस्ट्रेटर झालं, सिनियर स्टाफ झालं, यांनी जर आयसीसी इंटरनल कंप्लेंट कमिटीची जर स्थापना केली नसेल ना पॉश ऍक्ट अंतर्गत, जर तिने जर कंप्लेंट लेटर दिलं असून सुद्धा जर त्याच्यावर ऍक्शन घेतली नसेल ना, कुठे ना कुठे हे व्यक्ती सुद्धा याच्यामध्ये दोषी आहेत. कळालं का. त्यामुळे ही सिस्टीम, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो ना, तो मृत्यू फक्त त्या घटनेमुळे होत नाही, तर सिस्टीमचा भाग बनून बनतं. याचं एक एक्झाम्पल म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे. आता करंटला तुम्हाला एक सांगणं गरजेचं आहे, पॉश ऍक्ट, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ऍक्ट, याची जी स्थापना आहे ना 2013 साली झालेली. हा ऍक्ट इस्टॅब्लिश झालेला 2013 साली. तुम्ही एखाद्या भागामध्ये तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये किंवा एखाद्या ऑफिसमध्ये जर काम करत असाल ना, तर त्या ऑफिसमध्ये ना, म्हणजे त्या संस्थेमध्ये ना एक कमिटी स्थापन केलेली कमिटीची स्थापना केलेली आहे का नाही, हे माहिती असणं फार गरजेचं आहे. कारण की काय माहिती आहे का, ही कमिटी जी काय करते माहिती आहे का, महिलांच्या हिताच्या संबंध
महिलांच्या हितासाठी काम करत असते. मग एखाद्या महिलाला जर एखाद्या कामाच्या ठिकाणी जर एखादी म्हणजे चांगली वागणूक भेटत नसेल ना, ती व्यक्ती ना त्या इंटरनल कंप्लेंट कमिटीकडे कंप्लेंट करेल आणि त्या कंप्लेंटवर आहे ना तिथे ती कमिटी ना ती ऍक्शन घेते. कळलं का? आणि त्या दृष्टिकोनातून ही ऍक्ट अंतर्गत आहे ना प्रत्येक स्टेटला प्रत्येक संस्थेमध्ये ही पास होणं, पोस्ट ऍक्ट अंतर्गत इंटरनल कंप्लेंट कमिटी स्थापन होणं फार गरजेचं आहे. आज करंटला काय झालेलं माहितीये का? आता हे जे केसेस मी मागे म्हणलो ना, आज करंटला काय झालेलं आहे की ह्या केसेस अशाच चालूच राहतात. कारण की ज्युडिशरीला न्याय भेटण्याचा इतका वेळ लागत असेल ना, कुठे ना कुठे सामान्य लोकांचा कुठे ना कुठे विश्वास कमी होत असतो आज. त्यामुळे काय होतं माहितीये का? अशा घटना झाल्या तर 2-4 दिवस आहे ना कॅन्डल मार्च किंवा 5 दिवशी ती घटना साईडलाईन होते. तर असं कधी घडलं नाही पाहिजे. त्या दृष्टिकोनात नाही ना आपल्या देशामध्ये ना एक वन नेशन वन केस ट्रॅकिंग पोर्टल आहे ना निर्माण झालं पाहिजे. कारण की काय माहितीये का? वन नेशन वन केस ट्रॅकिंग पोर्टल काय निर्माण झालं पाहिजे माझ्या अंदाजे? कारण की एखादी केस आहे ना चालते कुठपर्यंत, कशी चालते, ती आता आली तरी कुठपर्यंत हे समजणं फार गरजेचं आहे सामान्य लोकांना. कारण की हे समजत नाही. त्या दृष्टिकोनात वन नेशन वन केस ट्रॅकिंग पोर्टल आपल्या देशात आहे ना निर्माण होणं फार गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहितीये का? आज देशामध्ये ना डॉक्टरांच्या प्रोटेक्शनसाठी एक ऍक्ट पास होणं फार गरजेचं आहे. सगळ्या डॉक्टरांनी मिळून आहे ना एक कमिटी नेमली पाहिजे आणि त्या कमिटीच्या माध्यमातून आहे ना एक PIL टाकल्या पाहिजे. सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये PIL पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन अंतर्गत आहे ना PIL टाकल्या पाहिजे. या PILच्या माध्यमातून आहे ना गव्हर्नमेंटवर दबाव आणला पाहिजे. ज्यावेळेस हा दबाव तुम्ही आणाल ना त्यावेळेस हा ऍक्ट पास होणार आहे. कारण की काय माहितीये का? हे ऍक्ट आहेत कारण की हेल्थ आरोग्य हा जो भाग आहे ना हा कॉन्करंट लिस्ट मध्ये येतो. मग सेंट्रलचा पण त्याच्यामध्ये रोल येतो, स्टेटचा सुद्धा रोल येतो. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा ऍक्ट बनवू शकतो, स्टेट सुद्धा ऍक्ट बनवू शकतो. आता स्टेट गव्हर्नमेंट काय आहे? स्टेट गव्हर्नमेंट पब्लिक हेल्थ आणि हॉस्पिटल या आधारावर एक ऍक्ट बनवू शकते. पण सेंट्रल गव्हर्नमेंट डॉक्टरांच्या प्रोटेक्शनसाठी स्ट्रॉंग ऍक्ट बनवू शकते. कळालं का? त्या दृष्टिकोनात नाही ना देशाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटवर दबाव आणणं फार गरजेचं आहे. ज्या दृष्टिकोनातून आपल्या देशामध्ये ना डॉक्टरांच्या प्रोटेक्शनसाठी एक ऍक्ट पास होईल. आणि तो ऍक्ट का पास होईल? कारण की त्यामागे रिझन काय? असे पोस्टमॉर्टमचे जे रिपोर्ट असतात ना ते बदलून निर्माण होणार नाही. कोणत्याही दबावाला झुकता कामा नाही डॉक्टरांनी. आणि या दृष्टिकोनातून हा ऍक्ट पास, डॉक्टरांच्या प्रोटेक्शनसाठी ऍक्ट पास होणं फार गरजेचं आहे. किती सिनियर स्टाफचा दबाव असला किंवा दुसरी गोष्ट किती पॉलिटिकल सिस्टीमचा दबाव असला किंवा किती पोलीस सिस्टीमचा दबाव असला ना, या व्यक्तींनी जर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे ना हा जर प्रामाणिकपणे दिला ना तिथं जवळपास आहे ना 90% गुन्हे तिथं संपले जातात. त्यामुळे डॉक्टरांचा रोल हा फक्त सेवा देण्यापुरता मर्यादित नाही, तर गुन्हेगारी संपवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा महत्वाचा आहे. कारण की या सिस्टीमचा एक बळी म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे गेलेली. कळालं का? त्या दृष्टिकोनात नाही ना आपल्या देशामध्ये प्रयत्न होणं, एक ऍक्ट पास होणं सुद्धा सध्याच्या क्षणाला फार गरजेचं आहे. असे ऍक्ट आपल्या देशामध्ये आहेत पण त्याच्यामध्ये इनडायरेक्टली नोंद आहे. डायरेक्टली डॉक्टरांच्या प्रोटेक्शनसाठी कुठलाही असा स्ट्रॉंग ऍक्ट आपल्या देशामध्ये नाही. विसल ब्लोअर ऍक्ट मध्ये ना तो पण इतका स्ट्रॉंग ऍक्ट नाही तसं बघायला गेलं तर. आज करंटला काय झालेलं आहे? एक गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं. दोन गोष्टींचा मेसेज याच्यातनं म्हणजे काय माहितीये का? एक मेसेज म्हणजे काय? प्रत्येक मुलांनी ना आपल्याकडे समाजामध्ये काय झालेलं आहे माहितीये का? एक वेगळं वेस्टर्न कल्चरला आपण जास्त फॉलो करतो. हा ठीक आहे, प्रत्येकाला एक काय म्हणतो ना आपण प्रत्येकाची पर्सनल लाईफ आहे, कोणाच्या लाईफ मध्ये इंटरफेअर करण्याचा मला अधिकार नाहीये. परंतु आपण ना एक महिलांचा सन्मान करणं फार गरजेचं आहे. प्रत्येक महिला, ती व्यक्ती सुद्धा कोणत्या घरात येते कळालं का? ती व्यक्ती सुद्धा कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी बहीण आहे. त्या दृष्टिकोनाचा विचार करणं फार गरजेचं आहे. मुलांनी थोडे ह्या बाबतीत आहे ना सेन्सिटिव्ह राहणं फार गरजेचं आहे. कारण की आपण आपल्या देशाला मजबूत बनायचं असेल ना, जे युथ आहे ना, युथला एक चांगली दिशा भेटणं गरजेचं आहे. कारण की काय माहितीये का? आपलं जे कॅरेक्टर असतं ना ते आपल्या ऍक्शन प्रायोरिटी मध्ये रिफ्लेक्ट होत असतं. त्याकरता आपल्या जवळचा एखादा मित्र जर एखाद्या मुलीवर जर कमेंट करत असेल ना त्या ठिकाणी त्याला स्टॉप करता आलं पाहिजे. कळालं का? जर तुम्ही स्टॉप केलं नाही ना भविष्यात तीच व्यक्ती ना तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीवर कमेंट करू शकते. त्यामुळे प्रत्येक महिलांचा सन्मान करणं फार गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना भविष्यामध्ये प्रशासनामध्ये यायचं ना त्यांनी पद आपलं जेकडे पद असतं ना पदाला साजेशी वर्तवणूक करणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण पदाला साजेशी वर्तवणूक करतो ना त्यावेळेस देशाची एक कुठे ना कुठे चांगल्या दिशेकडे वाटचाल होत असते. समजलं का? या दृष्टिकोनानं प्रत्येक व्यक्तीने काळजी घेणं फार गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, माझा एक मेसेज आहे सगळ्यांसाठी, तो म्हणजे काय? सेव्ह इन्व्हायरमेंट सेव्ह कंट्री. प्रत्येक व्यक्तीने आज देशासमोर अनेक आव्हाने त्या दृष्टिकोनातून सर्वात मोठं आव्हान म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. ही जर वेळ निघून गेली ना आपल्या देशासमोर पुन्हा येणार नाही. उदाहरणार्थ नाही का, नक्षलिझम झालं, कास्टिझम झालं, महिला हिंसाचार झालं, यांच्यावर आज नाही तर उद्या मात करता येईल. परंतु काय माहितीये का, ग्लोबल वॉर्मिंग ही वेळ निघून गेली तर पुन्हा येणार नाही. त्या दृष्टिकोनातून मी सेव्ह इन्व्हायरमेंट सेव्ह कंट्रीची मुवमेंट आपल्या देशात चालू केलेली आहे. महाराष्ट्रात त्याच्यावर काम करणं सध्या चालू आहे. त्याच्यामध्ये प्रमुख 4 पिलरवर काम केलं जात आहे: ग्रीन विलेज, ग्रीन सिटी, वॉटर कन्झर्वेशन आणि ऑर्गॅनिक फार्मिंग. आणि दुसरी गोष्ट, एखाद्या व्यक्तीला जर पर्यावरणाचं संरक्षण करता नाही आलं ना पर्यावरणाचं ऍटलिस्ट नुकसान नाही केलं पाहिजे. कळालं का? हे जर आपल्या देशाच्या भविष्यासाठी इतकं जरी केलं ना तरी खूप मोठी गोष्ट झाली. थँक्यू सो मच. जय हिंद. गॉड ब्लेस यू ऑल.